आज सकाळी कुड्याचे फुलं तोडायला गेलेले पिता पुत्रावर अस्वलीने हल्ला केला आणि त्या दोघांना गंभीर जखमा केले। ते दोन्ही दाखल आहेत। आपल्यासोबत आज 3 तास जो रेस्क्यू टीम राबवलेला आहे ते RFO साहेब आहेत, नायकम साहेब। हा कशा प्रकारे ऑपरेशन होतं, कशी माहिती मिळाली होती? FDCMने आम्हाला फोनवर सांगितले की आमच्याकडे अशा प्रकारची घटना घडलेली आहे, तुमच्याकडे RRO टीम आहे आणि RRO टीमला घेऊन येऊन अस्वलीला, जखमी अस्वल आहे, तिला तुम्ही रेस्क्यू करा असं त्यांनी आम्हाला सांगितलं। त्यावरून आम्ही मोक्यावर आलो। जवळपास 3 तास ऑपरेशन चाललं। एक वेळा त्यांनी चार्ज पण सुद्धा केला। हो, ती जखमी होती परंतु ती सशक्त होती आणि त्याच्यामुळे ती जवळ गेला की ती अंगावर धावून यायची, चार्ज करायची। त्याच्यामुळे तिला लांबूनच आम्हाला डाट करण्यासाठी फार अडचण जात होती आणि अशा अडचण जाताना आपण तिला डाट करून एकदाचा रेस्क्यू केलाय। या सगळ्या मोहिमेमध्ये डॉक्टर्स होते। डॉक्टर साहेब, किती डॉट तुम्ही तयार केलेत, किती फेल झालेत आणि तिची प्रकृती कशी होती? जवळपास 2 डाट आपले फेल झाले आणि खूप बुशी एरिया होता, त्यामुळे डाट मारण्यामध्ये थोडंसं कठीणाई होती आणि नंतर आपण तिला शेवटचा डाट तिला लागला आणि त्यानंतर ती बेशुद्ध झाली। बेशुद्ध झाल्यानंतर मी तिला जवळून तपासणी केली असता तिच्या शरीरावर मला जखमा दिसलेल्या आहे। त्यामुळे आपण तिला समोरच्या उपचारासाठी ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये इथे दाखल करत आहोत। 3 तास हा रेस्क्यू ऑपरेशन चाललेला आणि या रेस्क्यू केल्यानंतर तिला ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला पाठवण्यात आलेलं आहे। हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, जुनोना, चंद्रपूर।